तुम्ही बघा गेल्या 10 वर्षामध्ये इतक्या अनावश्यक गोष्टी जमा झालेल्या आहेत. वस्तू प्रत्येकाच्या घरात आहेत आपल्या. आम्ही ते आमच्या प्रस्थापिततेचं, आर्थिक सुबत्तेचं लक्षण मानलं, विकासाचं. आम्हाला नेमकं कळलं नाही, पण आम्ही फार विकसित होतो असं मला वाटतं. भावनिक दृष्ट्या आम्ही खूप विकसित होतो. आमची शाळेतल्या सगळ्या पोरांबरोबर दोस्ती होती. आजही ते मग मित्र व्हॉट्सअपवर वगैरे, तर त्यांनी उणं म्हणलेलं आम्हाला सहन होत होतं. काही म्हणलं तरी चालत होतं. त्याच्या आईने आपल्याला मारलं तरी चालत होतं. बघा ना, ही सहिष्णुता कुठपर्यंत होती. सहजगत्या तुमचा चार चौकात पाणउतारा करणारा विनोद कोणी करू शकत होतं. तुम्ही काय लगेच मारेकरी मारायला जात नव्हता. आता हे सगळं होतं, इथेच होतं. अहो, इथे शाहीर दादा कोंडक्यांसारखा माणूस त्या वेगळ्या पद्धतीचे विनोद करतच होता ना. बरं, तो दोन्हीकडे, उजवीकडे डावीकडे दोन्हीकडे राहून आलेला माणूस, आणि त्याला सगळ्याकडे जनाधार होता. सगळी माणसं त्याला म्हणजे सगळ्यांना ते आपलेसे वाटत होते. किंवा तमाशातले आमचे सोंगाडे जे होते मंडळी, ती एकदम बिनधास्त तुमचं धोतर खेचत होती, पण तुम्हाला काय वाटत नव्हतं. आता आम्ही खूपच असे, आमच्या खोट्या प्रतिष्ठाननी अगदी त्यांचे बुर्ज खलिफा झाले. शिखर पादाक्रांत केली सगळी त्यांनी. आणि त्याच्यामुळे मग साधेपणा अवघड झाला, खरेपणा अवघड झाला. मग त्याच्यामध्ये थोडंसं सांगण्यात यायला लागलं तुम्हाला माध्यम. सगळ्यात राजकारण असतं जीवनाचं, काही गरज नाही ना. मला जर कुठली सत्ताच नको, येतं कायचं राजकारण.